पाहण्यासाठी आमचे सुट्टी मेकर विराज झुगे हे आलेले आहेत। आपलं सहर्ष स्वागत। आदित्य भोईर, सनी भोईर, तर लगातार 3 षटकार जर मारले तर वैकुंठवासी हरिभक्त पारायण पार्वती शिवदास पवार यांच्या स्मरणार्थ शिवदास दामू पवार लक्ष सोन्या बैलाचे मालक आयन तेजस पवार यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक फक्त आधीसाठी। मामाचं भाच्यावर असणारं प्रेम पाहायला मिळतोय। आणि आदिनाथ भोईरला सुवर्ण संधी असेल या स्पर्धेमध्ये। आधी ऐक, या स्पर्धेमध्ये जर आदिनाथ भोईरने वैयक्तिक अर्धशतक झळकावलं तर सागर पाटील यांच्याकडनं ब्रँडेड बॅट देण्यात येईल। हे लक्ष केंद्रित करा। वैयक्तिक आदिनाथ भोईरने जर अर्धशतक झळकावलं या स्पर्धेमध्ये तर सागर पाटील पारगाव प्रीत यश यांचे पिताश्री यांच्याकडनं ब्रँडेड बॅट फक्त आधीसाठी देण्यात येईल। सनी भोईर, आदित्य भोईर। तर सामन्याला तर सुरुवात गोलंदाज साहिल भगत, महेश स्पोर्ट्स शेलगर विपक्ष गावदेव साई स्पोर्ट्स खिडकपाडा। पंचांकडनं गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय। लांब पल्ल्याची गोलंदाजी 10-12 पावलांचा स्टार्ट, पंचांना पार करून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। 38 सर्कलचा पहिले षटक। पहिला चेंडू पॅटचा वेध घेतो, शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय। सनी भोईरसाठी चेंडू पडलाय। अतिशय आणि या क्रिकेटसाठी लागणारे जे सेफ्टी आपण पाहतोय, सेफ्टी गार्ड ग्लोव्ज हे परिधान करूनच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा। आताचे चेंडू भरपूर डेंजर आलेत, हा सल्ला असेल तुम्हाला। पहिला चेंडू मात्र शरीराचा वेध घेणार होता, दुसरा चेंडू मात्र सुरेख कामगिरी खातं खोललं जातोय गावदेव साई स्पोर्ट्स खिडकपाडा संघाचं। धापडकाव धाव लागतात त्या मात्र बिनबाद 1-2 चेंडूच्या संपतीनंतर। 4 षटकांचा सामना आहे, वाजवी खेळ। 24 चेंडू मध्ये तडकेबंद तुम्हाला धावसंख्या उभारावी लागेल, कारण तर समोरचा संघ शिलगर संघ स्ट्रॉंग झोन मधला संघ आहे। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल उडालाय आणि पहिली सफलता मिळाली ती मात्र आदिनाथ भोईरच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय। धन्यवाद डीजे। शुभम घरत गोवा में एंजॉय कर रहा है भाई, आपल्याला शुभेच्छा असतील। इथे मात्र कोण जल्लोष करणार आणि कोण मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहणार पाहूया। 1-1 अशी धावसंख्या धापडकार लागतोय ती मात्र खिडकपाडा संघाची। महेश स्पोर्ट्स शेलगर संघ कमबॅक करतोय। गोलंदाज सर्कलचं षटक हाताळताना एक गडी गमावलाय तो मात्र खिडकपाडा संघाने। आदित्य भोईर, पुढचा चेंडू, काय व्हेरिएशन आहे, काय गती परिवर्तन आहे, काय वेग आहे, भन्नाट वेग पाहायला मिळतोय गोलंदाजीवर। दमदार गोलंदाजी, अफलातून खेळ। साहिल भगत डावखुरा गोलंदाजासमोर रायटी फलंदाज मात्र नांगी टाकतात डोक्याची, आणि ही मात्र डोकेदुखी ठरतो ज्या वेळेला डावखुरा गोलंदाज असतो त्यावेळेला फलंदाजासाठी। बघा क्रिकेटमध्ये
कृष्णा मात्र पाहायला गेले ना तर अर्धा खेळ क्रिकेटचा हा यष्टीरक्षकावर अवलंबून असतो. फलंदाज कुठल्या पोझिशनला खेळतो तसं मात्र यष्टीरक्षक गोलंदाजाला इशारा करत असतो. फनफूटला कधी स्टेप आउट होऊन खेळतात, असे काही फलंदाज कमी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात की ते आक्रमक रूप धारण करतात. सर्कलच्या षटकामधला हा चेंडू आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषे लगत. 11 जणांचा खेळ, 9 खेळाडू सर्कलमध्ये. आणि आता मात्र पहिलं षटक अतिशय यशस्वीरित्या हाताळलंय. 1-2 अशी धावसंख्या धावफलकावर. अजूनपर्यंत 3 षटकांचा वाजवी खेळ बाकी आहे. आणि पाहूया दुसऱ्या एंड करणं महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचा गोलंदाज कोण येतोय आणि कशा प्रकारे सामना करतोय आणि कितपर्यंत धाबांचा डोंगर उभा करतोय गावदेव साई स्पोर्ट्स खेडूपाडा संघ अगेन्स्ट महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. प्रत्येक स्पर्धेमध्ये 2 पंच पाहायला मिळतात, पण या सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये 4 पंच होते. आज मात्र 3 पाहायला मिळतात. दैविध्यमान आयोजन. जर आयोजन आवडलं असेल तर सर्व प्रेक्षकांना, सर्व क्रिकेट रसिकांना विनंती करतो टाळ्या व्हायला पाहिजेत. डे नाईट फॉर्मॅट मधला आणि व्यक्ती पहिलं सांगित दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य भगत. शेलगर म्हटलं की महेंद्र शेठ घरात आमचे सचिन भगत यांच्या गावातील हा संघ आपण पाहतोय. अरुण शेठ भगत आणि ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत असतील तर आपला सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर इथे मात्र काय घडलंय, 1-3 धावसंख्या धापकावर दुसरं षटक प्रगतीपटावर. धाबांचा डोंगर रचावा लागेल कारण तर समोरचा संघ स्ट्रॉंग झोन मध्ये आहे. आदित्य भगत आलेत. आनंद कार्पेट चेंडू खेळून काढलाय. बॅट टू द बॉलर. स्टेट ड्राईव्ह. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरीसाठी प्रयत्न केला होता परंतु नकार. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर कांचनजी पालकर आम्हाला माहिती कळवतील. 1 गडी बाद. धावसंख्या 4. निस्ता स्कोरल नाही तर केवाले गावचे उपसरपंच या पदावर विराजमान असणारा एक जबरदस्त द ग्रेट खल्ली अशी त्यांची ख्याती आहे आणि रायगड क्रिकेट समाज असोसिएशनचे ते गुणलेखक प्रमुख आहेत. ते मात्र कांचनजी पालकर पायामध्ये अक्षरशः बेड्या घातल्यात, बांधून ठेवले, जकडून ठेवलंय. कुठल्याही प्रकारचा प्रहार करून देत नाही ते मात्र गोलंदाज मात्र खेडूपाडा संघाच्या फलंदाजांना. काय घडणार, काय होणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला खेडूपाडा तर दुसऱ्या बाजूला महेश स्पोर्ट्स शेलगार. ते मात्र सध्या चारा संपलेला आहेत त्यामुळे सर्व पक्षी प्राणी शांत झालेले आहेत. तर पाहूया आता मात्र कोण कोणावर हाई होणार बघायला मिळेल. थोडस लेझी क्रिकेट, थोडस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय कारण तर दिवस रात्र फॉर्मॅट आहे. तर आदित्यचा पुढचा चेंडू आणि आता बघा जसा आवाज काढला तसा मात्र आलाय हा दमदार फाईन क्षेत्राकडे चौकार. तिसरे पंच रिव्ह्यू घेतलाय द्वारकानाजी चोरगे. पाहूया चौकार आहे की षटकार आहे पाहिलं जाईल. डिसिजन थोडस पेंडिंग आहे. द्वारकानाजी चोरगे बेलवली पाहत आहेत, आमचे आयोजक सुद्धा पाहत आहेत. प्रतुल पाटील, गोविंदा पाटील. प्लेयर डिलिव्हरी
आणि चौकार दर्शवलाय. पुन्हा एकदा पुढे सरसावले होते आणि आता मात्र बघ बघी भागोत्री ब्रह्मश्री ओंबटचा मला घाबरला त्रिफला उद्ध्वस्त आणि मात्र मिळतोय सफलता. माझ्या सासरवाडीचं आयोजन आहे. जबरदस्त दमदार आयोजन, नियोजन, संयोजन. आम्हाला या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल सर्व आयोजन कमिटीचं आणि सर्व मेहुण्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय. आठ धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नारायण भोईर. तर पाहूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. शेलगर संघाने मात्र वर्चस्व गाजवलंय. जरी खिळूपाडा संघाची धावा झाल्या नसल्या तरी मात्र बॉलिंग अट्रॅक्ट चांगला आहे. खिळूपाडा म्हटलं तर ज्या माणसाने क्रिकेट क्षेत्र बंद झाला होता त्याच्यामध्ये प्रभुदासजी अण्णा भोईर आणि विजय शेठ खानावकर याने ते पुन्हा एकदा चालू केलं आणि सुखाचा दिवस या क्रिकेटला आणलेत. वारंवार धक्क्यावर धक्के मिळतात ते मात्र खिळूपाडा संघाला. गावदेवी साई स्पोर्ट्स खिळूपाडा संघाला आतापर्यंत कॉम्बिनेशन कॅल्क्युलेशन पाहायला गेलं तर सन्नी भोईर आणि नारायण भोईर 8 धावसंख्येवर तिसरा हादरा. खिळूपाडा संघाचं काय चुकलंय त्याचा गणित, त्याचा अभ्यास तुम्हाला नंतर गोलंदाजी येईल त्यावेळेला करावा लागेल. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय करण ठाकूर. श्रेयश जबरदस्त कामगिरी करतोय. श्रेयश भगत, सर्व भगत बंधू आणि सर्व भोईर बंधू यांच्यामध्ये लागलेली रेस बघा. आमचे कृष्णाजी म्हात्रे जरा आगल्या वेगळ्या भूमिकेमध्ये. पहिला फॉर्च्यून कट्टा ज्याने चालू केला. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे बोलत ऑफस्टंपला सोडून जाणारा चेंडू अवांतर चेंडू पडतोय आणि त्याचा फायदा मात्र मिळतो खिळूपाडा संघाला. 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धाबलकावर 4 षटकांचा सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फिरकाम दिला चेंडू थर्ड रिझन मध्ये. हा म्हणता आपण पाहतोय आला हा चौकार. ओटू डीजे. पावणे 11 वाजता गोमू संगतीनं माझ्या तू येशील का. डीजे मास्टर अतिशय हुशार आहेत. त्याच्यापेक्षा हुशार हे आयोजक आहेत. कुठे काय करायचं, कुठे काय द्यायचं आणि चेंडू कसं पुरवायचं, चेंडूचं गणित कसं करायचं, डे नाईट फॉर्मॅटचं आयोजन कसं करायचं, अजय शेठ पाटील बिल्डर्स अँड डेव्हलप्सच्या ट्रॉफीचं आयोजन कसं करायचं, ते कसं निभवायचं याचं प्रात्यक्षिक जिवंत उदाहरण या चेंडूला पाहतो आपण. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलप्सचा हा दिमागदार सोहळा. 13 धावसंख्या 3 गडांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील 2.2 षटक संपलेत. तिसऱ्या षटक पगडीपटावर अंतिम चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजाने मात्र टिचून मारा केलाय, तिखट मारा केलाय, कंजूशी मारा केलाय आणि त्या माऱ्यावर महेश स्पोर्ट शेलगर संघ जबरदस्त कामगिरी करतोय. रोखून ठेवले खिळूपाडा संघाच्या फलंदाजांना कुठल्याही प्रकारचे फटकेबाजी करून देत नाही. धावसंख्या फार कमी आहे. 4 षटकांचा सामना. अट्रॅक्टिंग क्रिकेट पाहायला मिळालाय.
सेन्सिबल क्रिकेट, जबरदस्त कामगिरी. 4 चेंडू टाकून झालेत. सुरेश भगत अप्रतिम कामगिरी करतोय. अप्रतिम, अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळतो चेंडूवर. फलंदाजाला मात्र फाव लागतोय. आता मात्र क्षेत्रक्षकाला हलवू नका तुम्ही. अप्रतिम, फलंदाजाला वाटलं की अवांतर चेंडू जाणार, परंतु चेंडू सरळ टर्न होतोय आणि आता मात्र 3 षटक संपलेत. 3 बाद 13 अशी मात्र धावसंख्या गावदेवी साई स्पोर्ट्स खेडूपाडा संघाची अगेन्स्ट महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. VC11 चिंचपाडा आणि पेठ पप्पन असा सामना असेल फेस राऊंड मधला. तर दोन्ही संघाच्या संघाने रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. 1 2 3 4 5 6 7 8 4 40+ चे संघ होते. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अनिश भगत. 3 बाद 13. या षटकामध्ये किती येतात बघूया. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर समालोचक कक्षाला गवसणी घालण्यासाठी आलाय रन.
रॉकस्टार समालोचक वाकडी गावचे प्रवीणजी गायकर यांचा आवाज. आणि आपण तुमची फरमाईश होती ती पूर्ण केली. आता मात्र जे असेल ते काय स्टँडर्ड लेवल. या आयोजनामध्ये सुंदर असं आयोजन. तर ऐकूया पुढील आवाज. आमचे मित्र आणि दमदार समालोचक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय प्रेमाने आदराने बोलणारे आणि एक जबरदस्त वाकडी गावातील बुलंद तोप मुलक मैदानी तोप प्रवीणजी गायकर वाकडी यांचा आवाज. धन्यवाद सागर भाऊजी. हॅलो हॅलो. धन्यवाद सागर. तर जाऊया मॅचच्या दिशेने. तर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील तिसरा सामना तुम्ही एन्जॉय करताय. शेलकर टीम की गेंदबाजी काफी लाजवाब. तर टॉस करण्यासाठी आपण यावं. पेठ संघाचे संघनायक या ठिकाणी आलेत. पप्पन 11 पेठ विरुद्ध चिंचपाडा VC 11 चिंचपाडा दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झालेत. हॅलो. बघा सागर पाटिल सर बने एक दमदार आवाज तुम्ही पाहत है. चलिए यहाँ पर दो सलामी ओपनर्स बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर भेजिए. टॉस करूया आपण दोन टीम मध्ये. पप्पन 11 पेठ विरुद्ध VC 11 चिंचपाडा. पप्पन 11 पेठ संघाचे कॅप्टन आपण यावं. VC 11 चिंचपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. तर आपण लगेचच टॉस करण्यासाठी यावं. पप्पन यांचे सुपुत्र आपण या ठिकाणी पाहू शकाल. सध्या दमदार क्रिकेटचा खेळ सध्या त्या खेळाडूच्या माध्यमातून राहिलाय. तर टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया.
तर टॉस जिंकलाय पपन 11 पेठ क्रिकेट संघानं अभिनंदन. जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण नेक्स्ट मॅचमध्ये मैदानावरती उतरायचं आहे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती पपन 11 पेठ विरुद्ध VC 11 चिंचपाडा. काही क्षणातच मॅच ऑन होईल कारण तांत्रिक बिघाड त्याच्यामुळे थोडीशी मॅच थांबली गेली आहे. लाईट्स लगेचच ऑन होईल आणि मॅच देखील शेलगर टीम की ओर से 2 आरंभिक बल्लेबाज कुशल भगत और साथी बल्लेबाज सनी भगत. शेलगर की बात करेंगे सचिन शेठ माजी उपसरपंच जिनका दमदार योगदान. आमचे बालकृष्ण मामा शेलगर यांचंही सहर्ष स्वागत. यमबाई आपलंही सहर्ष स्वागत आणि प्रल्हाद शेठ आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. जीत के लिए लक्ष्य है टोटल बात करेंगे 24 गेंदों में 23 रनों का लक्ष्य, जहां पर खिड़कपाड़ा टीम की चर्चा करेंगे. गावदेवी एसआई स्पोर्ट्स खिड़कपाड़ा विपक्ष टीम महेश स्पोर्ट्स 11 शेलगर. ये दो टीमों के बीच में यहाँ पर काफी जबरदस्त बॉलिंग का नजराना हमें देखने को मिला, खास करके बॉलर साहिल भगत की ओर से. पावर पे के ओवर में केवल 2 रन दिए उन्होंने. आदित्य ने भी काफी जबरदस्त गेंदबाजी की, लंबे कद के गेंदबाज है. सुयोग ने भी बढ़िया बॉलिंग की और आखिरी ओवर में अनिश ने छक्का खाया था, लेकिन उसके बाद क्या बेहतरीन वापसी उनकी ओर से हमें देखने को मिली. तो मारा करेंगे बॉलिंग पर सनी भोईर और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज कुशल. नाउ स्ट्राइक एंड पर सन्नी भगत और बॉलर है सनी भोईर. तो चलिए बॉलर तैयार, बैट्समैन भी है तैयार इस मैच के लिए. ऑप्शन से काफी बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा एक्स्ट्रास के साथ यहां पर बढ़ोतरी हो चुकी है और 1 रनों की मदद से खाता खुल चुका है टीम महेश स्पोर्ट्स 11 शेलगर टीम का. उल्वे नोड की सबसे ताकतवर टीम और अब तक इस श्रृंखला में उल्वे नोड की 2 टीमें, एक 40+ उल्वे और नीलकंठेश्वर उल्वे क्वालिफाई हो चुकी है सुपर 12 के लिए. ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया, वहां पर वाइटिश लॉन्गन की तरफ प्रोटेक्शन तैनात है. उठाएंगे फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ फिलहाल 2 रन. पहली गेंद वाइड, उसके बाद सिंगल, यानी कि शुरुआत यहां पर दोनों बल्लेबाज जरूर अच्छी देना चाहेंगे, लेकिन एक ही सोच रखनी होगी वहां पर खिड़कपाड़ा टीम को कि उनके पहले पावर पे के ओवर में जो है वो उनको सफल गेंदबाजी करनी पड़ेगी. कैच हिट की मांग जरूर की गई है और 2 खिलाड़ियों के बीच में तालमेल सही नहीं था. जब तक गेंद को रोके फील्ड करे तब तक समय था वहां पर मात्र केवल 1 रन लेने का और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 3 रन. प्रति ओवर 6 यहां से बनाने, 6 भी बनाएंगे तो आसानी के साथ ये जीत हासिल होगी, लेकिन कभी कभी लो स्कोर के मैच में संघर्ष भी करना पड़ता है और यहाँ पर संघर्ष करने की तैयारी में फिलहाल खिड़कपाड़ा टीम तो जरूर है, लेकिन इतना आसान भी नहीं है वहां पर बल्लेबाजी करने वाली टीम को. लेकिन देखेंगे 2 सलामी बल्लेबाज किस तरीके से बल्लेबाजी करेंगे. आड़े बल्ले से खेलने का प्रयास, अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई. कोई 1 रन वहां पर मिलेगा और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ फिलहाल 4 रन. 21 गेंदे 19 रनों की आवश्यकता पहले विकेट के लिए. धीरे धीरे ही सही, क्योंकि यहाँ पर जानते हैं कि कम से कम प्रति ओवर 6-7 पे आते तो मैच उनके गिरफ्त में आ सकता है, लेकिन एक आध विकेट डॉट बॉल निकालना जरूरी होगा. आप ट्रैकर की बॉल, बल्ले का बाहरी किनारा
कैच ड्रॉप, क्या कर रहे हैं मेरे भाई लो स्कोर के मैच में? आपको ये गलतियों को सुधारना पड़ेगा, क्योंकि जिस तरीके से कहते हैं कंचन कि लो स्कोर में आपको फील्डिंग का स्टैंडर्ड काफी लाजवाब दिखाना पड़ेगा, साथ ही साथ आपकी जो बॉलिंग का अटैक है वो भी काफी खतरनाक दिखाना पड़ेगा। फिलहाल बॉलिंग अच्छी हो रही है सनी की ओर से, लेकिन फील्डरों का साथ नहीं मिल पा रहा है, ये थोड़ा सा उन्हें सुधार लाना पड़ेगा। 20 गेंदे 18 की जरूरत। तो बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर का वाइड बॉल का इशारा, वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। सनी लाजवाब पावर पे की 2 गेंदे यहां पर बचे हुए। चले इस बार भी ऑफ स्टंप से काफी बाहर। ये दिशाहीन गेंदबाजी में जो है थोड़ा सा सुधार लाना पड़ेगा, क्योंकि जब आप ये खराब गेंदे फेंकते हो तो उसका भुगतान आपकी पूरी टीम को भुगतना पड़ सकता है, और खास करके आपको भी काफी भुगतना पड़ सकता है। और चलिए यहाँ पर डॉट व्हाइट बॉल का इशारा, 20 गेंदों में चाहिए 16 रनों की जरूरत। बढ़िया शॉट, इस बार स्वीप किया है फाइन लेग और लॉन्ग लेग की तरफ, दन दन करती हुई गेंद सीमा रेखा की तरफ, 4 रन। चौका मिलेगा 4 की मदद से, टीम का टोटल स्कोर है 11। 19 गेंदों में जीतने के लिए चाहिए 12 की जरूरत। अच्छी खासी बॉलिंग चल रही थी, फिर ये गलत गेंदें डाली, फिर उसके बाद ये स्वीप का बेहतरीन चौका मिला, और इसी तरह के चौके से आसानी बन जाएगी। इस बार हवाई यात्रा करने का प्रयास और सीधा गेंद सीमा रेखा पार। महंगे ओवर की समाप्ति, यानी कि पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 17। टारगेट है टोटल 23 का, अब चाहिए 18 गेंदे और 6 रन। के अंदर बिल्कुल वैसे ही संगीत हो रहे। चलिए यहां पर बॉलिंग मार पर अब नए बॉलर आएंगे, दिव्यम भोईर, लेकिन यहां पर केवल 6 रनों की जरूरत है। टैप करने का प्रयास जरूर किया था दिव्यम, पहली गेंद जबरदस्त उन्होंने फेंकी, मात्र केवल वहां पर कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। बोलो तैयार, दिव्यम भोईर, राइट आर्म अराउंड द विकेट से, तो शॉर्ट पिच लाइन की बॉल जरूर फेंकी थी वहां पर। तब तक वहां पर डॉट बॉल की एक और समाप्ति। अच्छी खासी गेंदबाजी यहां पर दिव्यम की ओर से चल रही है, और यही लाइन और लेंथ बरकरार रखनी पड़ेगी। पिच कर दिया इस बार शॉर्ट पॉइंट के ऊपर से डीप पॉइंट की तरफ, फील्डर है मौजूद, रोकेंगे फील्ड करेंगे। तब तक 2 रन पूरे किए, 2 की मदद से टीम का टोटल स्कोर यहां पर स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है फिलहाल 19 रन 15 गेंदों में, जीतने के लिए चाहिए 4 की जरूरत। थोड़ा सा आवाज देना, 1 रन वहां पर मिलेगा और
माफ कीजिएगा, एक ही मिलेगा। 15 में चाहिए 5 रनों की जरूरत। अनिकेत भाई, आमचे दमदार गोलंदाज अजय भाई, आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। चलिए, बढ़िया बॉलिंग हो रही कांचन, क्या बढ़िया बॉलिंग कर रहे हैं अब तक दिव्यम भोईर। 4 गेंदों में केवल 1 ही रन दिया है, थोड़े से रन होते 40 के आसपास तो जरूर यहाँ पर अच्छा परफॉर्मेंस और दे सकती थी, लेकिन शिलगर टीम के गेंदबाजों ने काफी जबरदस्त बॉलिंग का मारा किया है। चलिए, इसी के साथ ये मैच हुआ फिनिश। अभिनंदन टीम महेश स्पोर्ट्स 11 शिलगर एंड हार्ड लक टीम, वो माफ कीजिएगा 1 रन चाहिए। ऐसा लगता है पिछली गेंद के ऊपर 2 आए थे, तो चलिए 1 रन की जरूरत है। अच्छा परफॉर्मेंस दिया था जरूर। अजय केनी, आइए आपका स्वागत करेंगे। अंपायर भी निकले थे, ऐसा लग रहा था कि ये मैच फिनिश हुआ, लेकिन चलिए 1 रन की जरूरत है। नेक्स्ट मैच पपन 11 पेट टीम के कप्तान ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और तुरंत आपको मैदान के अंदर जाना है। क्या बात है, आज तो भारी भक्कम वजनदार 140 किलो के दिव्येश मुंडकर ये नजर आएंगे। चलिए, यहां पर क्लीन बोल्ड, बैट्समैन होंगे आउट। अजय गिरी यांच्या वडिलांच्या नावानं VC 11 चिंचपाडा संघ आणि एकीकडे पपन, एकेकालचा दिग्गज बादशाह म्हणून ज्याची ओळख। जर सुपर 6 ला जर संघ क्वालिफाय झाला तर अजयभाई केनी यांच्या वतीनं त्या संघाला कारलेची ट्रिप दिली जाईल। तर चला, मॅच इथे होईल फिनिश। अभिनंदन टीम शिलगर। तर साहिल ठरले सामन्याचा सामनावीर। विनोद दादा केनी, आपलं सहर्ष स्वागत। सुनील स्पोर्ट चिंचपाडाची दमदार स्पर्धा, त्या स्पर्धेसाठी देखील आपल्या वतीने दमदार योगदान पाहायला मिळालं।